नमस्कार, मैं हूं अंकित और आपका स्वागत है विदर्भ के सबसे बड़े ऑनलाइन एजुकेशन फेयर के एक और एपिसोड में। और आज हम जिस पर्टिकुलर एजुकेशन फील्ड की बात करने जा रहे हैं वो सिर्फ एक फील्ड ही नहीं, एक प्रोफेशन ही नहीं, बल्कि एक कंपैशन है और एक जिम्मेदारी है। और ये जिम्मेदारियां बहुत ही मुश्किल होती है उठानी, क्योंकि आज हम बात करने वाले हैं नर्सिंग के बारे में, जो कि हेल्थ केयर के सेक्टर का सबसे बड़ा बैकबोन है। और आज यही जानने के लिए हम आए हैं यवतमाल में श्री विनायकराव बापू देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग में। यहाँ के स्टाफ से जानते हैं कि कैसे ये अपने स्टूडेंट्स को हेल्थ केयर के फ्यूचर के लिए तैयार कर रहे हैं। चलिए। नमस्कार, मी प्रवीण विनायकराव देशमुख, सचिव वसंत शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव, जिल्हा यवतमाळ। आमच्या वसंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आम्ही राबवतो। त्यामध्ये आमच्या संस्थेची सुरुवात ही सावरगाव या गावापासून, त्या ठिकाणी नेहरू विद्यालयापासून आम्ही झाली। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी व्हाव्या, त्या ठिकाणी त्यांना राहायची व्यवस्था असावी म्हणून त्या ठिकाणी हॉस्टेल, यशवंत छात्रालयाच्या माध्यमातून मुला मुलींचे हॉस्टेल त्या ठिकाणी आम्ही सुरू केलं। इंदिराबाई देशमुख यांच्या नावाने त्या ठिकाणी हॉस्टेल सुरू केलं आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकता यावं। पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना त्या पद्धतीचं शिक्षण घेत असताना अनेक अडचणी होत्या। आमचे वडील स्वर्गीय विनायकराव बापू देशमुख यांनी त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून या संस्थेची निर्मिती केली, उभारणी केली आणि त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी कळमला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना सुविधा व्हाव्या आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय मिळावी म्हणून एक इंग्लिश माध्यमाची शाळा, संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून आम्ही या ठिकाणी कळमला सुरुवात केली। ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची शाळेची सुविधा द्यावी म्हणून त्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नर्सिंगकडे आपण त्या ठिकाणी ती सोय उपलब्ध केली पाहिजे, ते शिक्षण उपलब्ध केलं पाहिजे। म्हणून आम्ही विनायकराव बापू स्कूल ऑफ नर्सिंग, विनायकराव बापू कॉलेज ऑफ नर्सिंग, चिंतामणी स्कूल ऑफ नर्सिंग या माध्यमातून कळम आणि यवतमाळ या ठिकाणी नर्सिंगच्या वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस, उदाहरणार्थ कळमला ANM कॉलेज, त्या ठिकाणी चिंतामणी नर्सिंग कॉलेज म्हणून आम्ही सुरुवात केली। त्यानंतर आम्ही यवतमाळला विनायकराव बापू स्कूल ऑफ नर्सिंग म्हणून या ठिकाणी ANM कॉलेज आम्ही सुरुवात केलं। त्यानंतर आम्ही यवतमाळला GNM या अभ्यासक्रमाला सुरुवात केली। त्यानंतर आम्ही या ठिकाणी BSc नर्सिंग आणि PBBSc, की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा कल हा आर्ट्स कॉमर्सकडे असतो आणि BSc ला त्या मुलांना जायची इच्छा असूनही त्यांना जाता येत नाही, कारण BSc ला सायन्सचे विद्यार्थी जाऊ शकतात। त्यामुळे नर्सिंगचा याच्यामध्ये PBBSc चा आम्ही याच्यासाठी सुरुवात केली की आर्ट्स कॉमर्सचे जे मुलं मुली जे GNM ला ऍडमिशन घेतात, GNM च्या नंतर त्यांना इक्विव्हॅलंट टू BSc म्हणून PBBSc चा कोर्स सुद्धा यवतमाळला आम्ही सुरू केलेला आहे। प्रत्येक कोर्सला जवळजवळ 60 विद्यार्थ्यांची संख्या शासनाकडनं आणि MNC, INC, त्यानंतर MECH या सगळ्या विद्यापीठाकडनं सुद्धा त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। या संदर्भामध्ये या मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्या, एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी त्यांना प्रात्यक्षिकासाठी मिळावं म्हणून त्या ठिकाणी यवतमाळातलं नावाजलेलं जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे क्रिटिकेअर, या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना त्या पद्धतीच्या
शिक्षणाच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून देतो, त्यांना तिथला अनुभव देतो. एवढंच नाही तर गव्हर्नमेंटच्या GNC मध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करायसाठी त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या कॉलेजमध्ये आम्ही या विद्यार्थ्यांना पाठवतो आणि त्याच्यातून त्यांचा तो अनुभवामध्ये एक भर पडते आणि त्याच्यातून एक चांगलं त्यांना शिकायला मिळतं. या ठिकाणी कॉलेजची स्वतंत्र संस्थेची इमारत, त्यामध्ये सगळ्या सुविधा आम्ही त्या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अद्यावत लॅब, कॉम्प्युटरचं सेंटर, ग्रंथालय, त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटीच्या हॉस्पिटल आणि त्या अनुषंगाने जे काही कार्यक्रम होतात त्याच्यात मोठा हॉल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजपर्यंत जायसाठी आणि हॉस्पिटलपर्यंत जायसाठी बसेस त्या आमच्या स्वतंत्र संस्थेच्या त्या ठिकाणी आम्ही लावलेल्या आहे. त्या ठिकाणी मुला मुलींना एक चांगला माझा एक सल्ला किंवा त्या पद्धतीचा त्यांना आव्हान राहील की आज नर्सिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात एक काम करायची संधी सगळ्यांना या कॉलेजेसच्या निमित्ताने मिळत आहे. हे सगळं करत असताना आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या मुला मुलींना घेऊन जातो, त्यांना ग्रामीण भागाचा तिथला तो अनुभव व्हावा. यवतमाळातले नामांकित जे काही हॉस्पिटल आहे किंवा डॉक्टर्स आहे, मग तावडे हॉस्पिटल असेल किंवा त्या पद्धतीचे इतर जे काही गायनिक आणि इतर जे काही हॉस्पिटल असतील, त्या ठिकाणी आम्ही त्या मुलांना प्रशिक्षित करतो, अनुभवासाठी त्या ठिकाणी पाठवतो. अनेक हॉस्पिटलमध्ये मुलं जाऊन चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतात. त्या ठिकाणी या मुलांना माझं आव्हान राहील, मुला मुलींना, की आपण 12वी झाल्यानंतर या कोर्सेसकडे आपण जर वळला तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या पद्धतीने तिथे शिक्षण घेता येईल. तुमच्या उपजीविकेसाठी त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आधार होईल आणि एक आरोग्याच्या संदर्भातली एक सेवा म्हणून त्या ठिकाणी काम करायची एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. या ठिकाणी तुम्हाला नर्स म्हणून काम करता येतं. या ठिकाणी तुम्हाला लेक्चरर म्हणून काम करता येतं. या ठिकाणी तुम्हाला प्रिन्सिपल म्हणून काम करता येतं. भविष्यामध्ये BScच्या नंतर MSc सुद्धा या ठिकाणी आणायचं आणि विद्यार्थ्यांना ती सुद्धा सेवा द्यायची, जेणेकरून याच्यातनं आमचे विद्यार्थी MSc साठी दुसरीकडे जिल्ह्याच्या बाहेर न जाता याच ठिकाणी त्यांना ती शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, अशा पद्धतीची कल्पना आमची या संस्थेच्या सर्व संचालक मंडळाची आहे. या ठिकाणी माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण 12वी झाल्यानंतर ज्या ज्या कोर्सेसला आपण पात्र असाल त्या कोर्सला आपण ऍडमिशन घ्यावी. संस्थेच्या माध्यमातून आमचे स्वर्गीय विनायकराव बापू देशमुख यांच्या प्रेरणेने आम्ही ही सेवा म्हणून या ठिकाणी काम करतो आहे, त्याच्यामध्ये आपण सहभाग घ्यावा. वसंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या या विनायकराव बापू स्कूल ऑफ नर्सिंग, स्वर्गीय विनायकराव बापू कॉलेज ऑफ नर्सिंग यवतमाळ, चिंतामणी स्कूल ऑफ नर्सिंग कळंब या अभ्यासक्रमासाठी आपण कॉलेजच्या प्रिन्सिपल सोबत, तिथली जी काम करणारी मंडळी आहे त्यांच्यासोबत आपण संपर्क करावा, अशा पद्धतीचं आव्हान या निमित्ताने मी करतो. आणि एक चांगल्यात चांगली सेवा आपण या कोर्सेसच्या माध्यमातून आपण जनतेला देऊ शकू, याच्यातून तुम्हालाही एक चांगल्या पद्धतीचा आनंद आणि अनुभव आणि तुम्हाला जे काही जीवन जगत असताना जे काही पाहिजे असते की जे आपण कुठेतरी अर्थकारण आपण पाहत असतो की आपल्याला हे चालवायला, तर निश्चितपणे याच्यातनं तुम्हाला खूप मोठ्या संध्या भविष्यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून म्हणा, शासनाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रायव्हेट या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासाठीही आम्ही आपल्याला सहकार्य करू अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी या ठिकाणी आपल्या शिक्षणासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तो आज हमने जाना नर्सिंग इस फील्ड के बारे में यवतमाल के श्री विनायक राव बापू देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग में. आपने ये तो समझ लिया कि कैसे नर्सिंग हेल्थ केयर की बैकबोन है, लेकिन क्या आप भी इस फील्ड का, इस प्रोफेशन का हिस्सा बनना चाहते हैं? तो जरूर कांटेक्ट कीजिए
इस नीचे दिए गए नंबर पर। एडमिशंस यहाँ पर ओपन है। श्री विनायक राव बापू देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग, यवतमाल, भूलिएगा नहीं। और एजुकेशन से जुड़ी ऐसी ही अपडेट्स जानने के लिए बने रहिए यूसीएन के साथ। नमस्कार।